नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला सश्याचे दोन प्रकारचे टोपड्यांची शिलाई दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्या ठिकाणी एक प्रकार, तर याला मी ठुशी लावणार आहे समोरच्या साइडला, तर कोणी कोणी त्याला कळी पण बोलतं। तर या ठिकाणी बघा 6 महिन्याच्या पुढील बाळासाठी हे टोपडं तयार करतोय। पूर्ण अस्तर आणि आपलं जे व्हाईट सश्याची टोपी शिवण्यासाठी खास व्हाईटच कपडा घ्या। दोन्ही साइडनी मी आधी शिलाई करून घेते, बंद सुद्धा लावून घेते। वरच्या साइडची म्हणजे ही आपली खालच्या साइडची शिलाई येणार आहे, तर समोरासमोर बंद आले पाहिजे अशी आपण शिलाई करायची। त्यानंतर हे जे कोण आहेत तर ते कोणाला कट मारायला विसरायचं नाही की हे कोण आपले व्यवस्थित बाहेर निघतात। त्याचबरोबर या ठिकाणी बघा बंद बांधलेला हा खालचा भाग आपला आहे, व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं की जेणेकरून आपलं अस्तर बाहेर येणार नाही। तर आता मी कडेनी एक शिलाई करून घेते, मग तुम्ही या ठिकाणी कडेवर घ्या किंवा पाव इंच सोडून सुद्धा तुम्ही शिलाई करू शकतात। आता हा वरचा भाग आहे, वरच्या भागाला सुद्धा मी शिलाई करून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा। एकदम सोपं आहे। आता ही मी 4x4 ची मी चौकोनी घेतला आणि असं त्रिकोणीमध्ये जोडून घेते। तर कडेला जे केलेलं आहे तर 1.25 इंचावरती दोन्हीकडून मार्किंग करून घेते, जेणेकरून 6 महिन्याच्या बाळाला हे लूज होणार नाही। आणि 6 महिन्याच्या पुढील बाळ असेल तर पूर्ण जो त्रिकोण केलेला आहे तर 1.25 इंच सोडण्याची गरज नाही। आणि अशा पद्धतीने समोरचा जो भाग आहे तर हा त्रिकोणी वरच्या साइडला जोडून घ्यायचा। लॉक करायला विसरायचं नाही। त्यानंतर आपल्याला बघा ह्याचा मध्यावरती एक कट मारायचा, जेणेकरून आपलं सश्याचं टोपडं आहे ते वाकडं दिसलं नाही पाहिजे। तर बरोबर मध्यावरती आपला त्रिकोण आला पाहिजे आणि त्याच्यानंतर वरच्या साइडला आपल्याला अशी शिलाई करायची। डबल टिप मारायला विसरायचं नाही। आता हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा। परत एकदा सांगते, हा एक्स्ट्राचा कपडा 6 महिन्याच्या पुढील बाळासाठी तुम्ही तसाच ठेवायचा, कट करायची गरज नाही। म्हणजे 7 महिन्याचा असेल, 8 महिन्याचा असेल, 9 महिन्याचा असेल, वर्षाचं असेल तर याच्या उंचीमध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आता मागच्या साइडला मी या ठिकाणी बघा चून देणार आहे। जर मागच्या साइडला जर जास्त लूज असेल त्यानुसार या ठिकाणी चुन्या घ्यायच्या आहेत। तर मी या ठिकाणी फक्त 2 चुन्या घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपलं एक सश्याचं टोपडं तयार झालेलं आहे। ही एक पद्धत आहे आणि आणखीन एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। बघा किती छान आपलं टोपडं तयार झालं। आणि दुसरी पद्धत ही एक पद्धत आहे, तर याला आपल्याला ठुशी जोडलेली नाही आहे, त्या कपड्यामध्येच आपण या ठिकाणी सश्याचा आकार दिलेला आहे। तर दोन्ही पण टोपडे खूप छान दिसतात। दुसऱ्याची सुद्धा उंची 9.5 घेतली आणि ह्या ठिकाणी 20 घेतलेला आहे। अस्तर किंवा कपडा जर खाली वर असेल किंवा कमी जास्त असेल तर ते जरा कट करून घ्यायचं। आता या ठिकाणी बघा वरच्या साइडने 3 इंच मी मार्किंग केली, आतल्या साइडला 2.5 ते 3 इंच घ्यायचे। तर मी या ठिकाणी 2.5 इंच घेतलेले आहे आणि याला गोल राऊंड मध्ये
आखून आपण कट करणार आहे। या ठिकाणची गोलाई व्यवस्थित द्यायची, जास्त पण पसरट करायचं नाही की जेणेकरून चेहऱ्यापेक्षा टोपड्याचा हे जो गोल आकार आहे तो जास्त व्हायला नको। आता याची शिवण्याची पद्धत, उलट कपड्यांवरती आपलं टोपड्याचा कपडा आहे तो शिवून घ्यायचा। त्याचबरोबर अस्तर आहे ते सुद्धा उलट शिवून घ्यायचं। आता या ठिकाणी बघा, उलट भागानेच आपण पूर्ण राऊंड मध्ये ही शिलाई करून घेतो। म्हणजे समोरील जो गोल भाग आहे तो आधी आपण शिवून घेतोय हा, आणि पूर्ण राऊंड मध्ये आता आपण हे शिवणार आहे। तर आता हे पलटून घ्यायचं। जो खालचा भाग आहे तो गोल राऊंड आणि मागचा भाग शिवून घेतला। आता हे जे टोक आहे, टोक हे बाहेर व्यवस्थित आले पाहिजे, त्यासाठी पेन्सिल किंवा पेन किंवा टोकदार वस्तूंनी टोक बाहेर काढायचे। पूर्ण प्लेन केल्यानंतर परत आतून बाहेरून चेक करायचं। चेक केल्यानंतर याच्यावरती आपल्याला आणखीन एक कडेवरनी शिलाई द्यायची। या ठिकाणी तुम्ही डबल शिलाई सुद्धा देऊ शकतात की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित टोपडं बसतं डबल शिलाई दिल्यानंतर। तर ते तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकतात। पूर्ण राऊंड आपण मागचा भाग आणि पुढील गोलाकार शिवून घेतला। त्यानंतर वरचा जो भाग आहे त्याला मध्यावरती बरोबर अशी मार्किंग करायची, आणि जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती बरोबर वरचं जे आपण जॉईंट केलेलं आहे ते ठेवायचं। आणि डबल शिलाई करून घेतली। एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग आतल्या साइडनी सुद्धा खूप छान दिसते। आता टोपडं हे सरळ करून घ्यायचं, किंवा आपल्याला हे बन लावून घ्यायचे आहेत, तर आतल्या साइडला ठेवून 1 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती हे बंद लावून घ्यायचे। बंद लावताना लॉकच्या पद्धतीने बंद लावायचे। काही टोपड्यांना आपण आतून लावतो तर काहींना बाहेरून लावतो, तर एखाद्या वेळेस चुकून राहिले तर असे आपण बाहेरच्या साइडने सुद्धा लावू शकतो। अशा पद्धतीने आपलं टोपडं तयार झालं। तर उंची बघा याची 9 इंच आहे। तर मी खालच्या साइडने मागच्या साइडला चुन्या घेते। तर तिकडं चुन्यांचं तोंड समोरासमोर आलं पाहिजे याची काळजी घ्यायची, किंवा एकसारख्या चुन्या दिल्या तरी चालेल। तर मी या ठिकाणी छोट्या छोट्या 4 चुन्या घेतल्यात। तर मागच्या टोपड्याला आपण 2 चुन्या घेतल्या होत्या, ह्याला मी 4 घेतल्या। तर असा बदल थोडाफार आपण बदल करू शकतो। अशा पद्धतीने आपलं हे सुद्धा टोपडं तयार झालं। तर मी आज तुम्हाला 2 प्रकारचे ससा टोपडं दाखवलं। तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद।